श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. दत्तावतार सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांच्या जन्मापासून ते निजगमनापर्यंत अद्भुत कथांचे वर्णन असलेले आणि जनमानसात पाचवा वेद म्हणून प्रसिद्ध असलेले ग्रंथ शिरोमणी गुरुचरित्र नित्य वाचन श्रवण केल्याने जीवनात अद्भुत बदल घडतात हे नक्कीच आहे. परंतु आज मी त्याच 14व्या अध्यायाचे काय महत्त्व आहे हे सांगणार आहे. ते सगळ्या भक्तांना कळावं अशीच इच्छा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ऐका आणि तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना, नातलगांना हा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर भक्त हो, हा गुरुचरित्राचा जो 14वा अध्याय आहे, या 14व्या अध्यायाचे काय फायदे आहेत? बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायला सांगितला जातो. एकूण 51 अध्यायामध्ये 14व्या अध्यायालाच विशेष महत्त्व का आहे? किंवा 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटातनं सुटका होते किंवा त्याची काय फलप्राप्ती आहे, हेच आपण आता बघूयात. त्यामुळे काय होतं? कारण की हा गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे, मुळातच हा ग्रंथ खूप महात्म्य असलेला आहे. परंतु तरीसुद्धा 14व्या अध्यायाला का महत्त्व आहे, हे आपण 14वा आणि 15वा हे दोन्ही अध्याय खूप महत्त्वाचे आहे. तर आपण काय महत्त्व आहे ते आता पाहूया. हा 14वा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो. श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण या ग्रंथामध्ये आहे, या अध्यायात आहे. क्रूर यवनास शासन या नावाने या अध्यायाला ओळखलं जातं. सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन त्यांनी त्याला दिलेले होते. गुरुचरित्राचे रचनाकार जे सरस्वती गंगाधर आहेत, ते याच सायनदेवाचे वंशज आहेत आणि त्यामुळेच यामध्ये भक्तिवर्णन म्हणजे आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केलेले आहे, ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद मिळाला आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठण वा श्रवण केल्यामुळे त्यांच्या सर्व कामना मनोपूर्ण होतील असे त्यांनी सांगितले आहे आणि दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिलेले आहे. म्हणूनच या अध्यायाला जनमानसामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. ह्याचा नृसिंह सरस्वतींचा ह्याच्यावर विशेष असा आशीर्वाद आहे. तर ह्यामुळे काय होतं, तर जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातनं सहज विहार करू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. या 14व्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष महत्त्व असं आहे. सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्याच दिव्य स्वरूपाने झालेली आहे आणि ते वाचत असतानाच, आपल्याला पठण करत असतानाच आपल्याला सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते. आणि त्यासोबत नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजा विधीचे सुद्धा वर्णन आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यश कसं मिळेल याची प्राप्ती करून देते. ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी सायनदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले, तेच फलप्राप्ती श्रीगुरूंनी ही कथा आणि श्रवण पठण करणाऱ्या भक्तांना दिलेली आहे. त्यामुळे ज्यांच्या भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन चरित्राचे पारायण केले जाते किंवा पठण केले जाते, तेव्हा आत्मग्लानी दूर होऊन आपल्या आत्मज्ञानाची प्राप्ती होते. श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि अडथळ्यांवर आपण सहजपणे मात करू शकतो. व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक संबंधांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण अगदी सहजच यश मिळवू शकतो. आता हे गुरुचरित्राचं नित्य पठण जे आपण करतो, त्याच्यामुळे काय होतं, तर जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना बऱ्याच संकटांना आपण सामना करतो. आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, सगळंच बौद्धिक, ह्या सगळ्यांना आपण सामोरे जातो. तर त्याच्यातनं मार्ग आपल्याला कसा पडायचा बाहेर, नैराश्याने ग्रस्त झालेले असतो तर आपण स्वतःला विनाशाकडे सुद्धा कधी कधी येऊन जातो. आणि म्हणूनच ह्याचं पठण केल्यामुळे, श्रीगुरूंची आस धरल्यामुळे ह्या सगळ्यातनं आपल्याला मुक्ती मिळते. ह्यापासून आपल्याला फलप्राप्ती होते, गुरूंची कृपा तर होतेच होते, परंतु शत्रुभयापासून सुद्धा संरक्षण मिळतं आणि शत्रुभय अजिबात उरत नाही. म्हणून ह्याचं नित्य पठण आपण केलं पाहिजे. शत्रूचे भय आपल्या मनात जर असेल तर ते निघून जातेच,
परंतु शत्रूपासून आपल्याला जर का धोका असेल तर तो सुद्धा श्री गुरुकृपेने आणि या पठणाने नक्कीच दूर होतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा पहा नकारात्मक विचार खूप येत असतात. तर नकारात्मक विचारामुळे कधी-कधी लोक आत्मघातसुद्धा करून घेतात. परंतु हे नकारात्मक विचारांची सुद्धा जी विचारसरणी आहे ती या नित्यपठणाने 14वा अध्यायाच्या नित्यपठणाने, वाचनाने दूर होते. ते विचार आपल्या मनातनं जाऊन त्याची जागा सकारात्मक विचार घेतात आणि म्हणूनच नित्य नियमाने गुरुचा वास आपल्या हृदयात आपण ठेवला तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर जातो. त्याचप्रमाणे प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये सुद्धा जर कटुता असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं, मधुरता येते नातेसंबंधात आणि सौख्याची आनंदाची प्राप्ती नक्कीच होते. त्याचप्रमाणे व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा जर अडचणी येत असेल तर या 14व्या अध्यायाचे नित्य पठण केल्याने ते सर्व दूर होऊन तुम्हाला लगेचच त्याचा फायदा दिसतो. या अध्यायाचे पठण केल्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना लगेचच अध्यायाचे पठण करत असतानाच नोकरी लागल्याचे किंवा व्यवसायात यश मिळाल्याची उदाहरणं अनेक आहेत. त्याचप्रमाणे कायदेशीर काही विवाद असतील, कोर्ट कचेऱ्या असतील, त्याच्यात तुम्ही जर गुरफटून गेला असाल तर या अध्यायांच्या सोबतच श्री गुरूंचे जर तुम्ही स्मरण केले तर तुम्हाला त्याच्यातूनही लवकर सुटका मिळते आणि फायदासुद्धा होतो. तसेच कधीकधी आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहांचे दोष असतात. त्या दुष्टचक्रात आपण अडकलेलो असतो. ग्रहस्थिती जर खराब असेल, कुंडलीत जर अशुभ फळ देणारे जर काही ग्रह असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. तो 14व्या अध्यायाच्या पठणामुळे दूर होतो. तणाव असेल मनावर, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये बघा तणाव हा असतोच. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तणाव असतोच. कुणाला घरातल्या वातावरणामुळे, कुणाला ऑफिसमधल्या काळजीमुळे किंवा लग्नांमुळे, मुलांची काळजी, शिक्षणाची काळजी या सगळ्यामुळे तणावात असतात. तर अशा वेळेला जर ह्याचं नित्यपाठण आपण केलं, 14वा अध्याय जर गुरुचरित्राचा आपण वाचला तर या सगळ्या तणावातून आपल्याला मुक्ती मिळते आणि म्हणूनच ग्रहांचा सुद्धा जो प्रभाव असतो तो सुद्धा दूर होतो आणि त्यामुळेच विवाह जुळून येण्यासाठी मात्र या 14व्या अध्यायाचा वापर होत नाही. कारण गुरुचरित्रात गुरु हे स्वतः ब्रह्मचारी असल्यामुळे विवाह जुळून येण्यासाठी मात्र गुरुचरित्राचा 14वा अध्याय काही उपयोगाचा नाही आहे. त्यामुळे त्यासाठी फक्त आपण हा अध्याय वाचायचा नाही आहे. तुम्ही फक्त स्मरण करून त्यांना विनंती करू शकता की असं असं होऊ देत, हे तुम्ही म्हणू शकता. परंतु या वाचनाने फायदा होईल असं नाही आहे. त्यामुळे त्यासाठी हे वाचन तुम्ही केलात आणि जर तुम्हाला फायदा झाला नाही तर तुमच्या मनामध्ये या अध्यायाबद्दल कलुषित मन व्हायला नको म्हणून हे आधीच सांगितलं. कारण की ह्या अध्यायामुळे विवाह जुळून येत नाही, कारण हा वैराग्य ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्हाला सांसारिक बंधनातनं मुक्त करणारा 5वा वेद आहे हा आणि म्हणूनच विवाहित संबंधित गोष्टीसाठी हा वाचन आणि पारायण हे मात्र अपेक्षित नाही आहे. त्यामुळे ही माहिती तुम्ही स्वतः ऐका, वाचली असेलच